पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 11,500 कोटींचं आर्थिक पॅकेज जाहीर केलेलं आहे। त्यामुळे आर्थिक पॅकेजची घोषणा केलेली आहे। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 11,500 कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा करण्यात आलेली आहे। राजू सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। राजू, काय अधिक अपडेट्स? अगदी पाहतो आपण सगळ्यात मोठी ही बातमी म्हणावं लागेल, कारण सगळ्या मंत्रिमंडळाकडे लक्ष लागलेलं होतं की आज नेमकं राज्य सरकार जे काय अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या लोकांना दिलासा देणार का। तर पाहतोय आपण 11,500 कोटींचं पॅकेज आहे जे राज्य सरकारने जाहीर केलेलं आहे। आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्याला मान्यता आपल्याला मिळालेली पाहायला मिळते। एकूण हे 11,500 कोटींचं आहे। त्यामध्ये पूरग्रस्तांना तातडीची मदत, दुरुस्ती आणि दीर्घकालीन उपायांसाठी हे पॅकेज आहे जाहीर केलेलं आहे। ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना मदत आहे। त्याचप्रमाणे अनेक शाळा असतील किंवा शासकीय कार्यालय आहेत याची पडझड झालेली आहे, त्याच्या दुरुस्तीसाठी सुद्धा हे पॅकेज आहे। आणि जे रस्ते आणि इतर काही नुकसान झालेले आहे त्यांच्या दीर्घकालीनसाठी सुद्धा या पॅकेजमध्ये समावेश केलेला आहे। तब्बल 11,500 कोटींच्या पॅकेजला मान्यता मिळालेली आहे। आज जर पाहिलं आपण आतापर्यंत पंचनामे सगळ्या जिल्ह्यामधून आलेले नाहीत, मात्र राज्य सरकारने 11,500 कोटी जे पॅकेज आहे ते राजू जरा थोडं थांबवतो, विजय वडेट्टीवार बोलतात। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूरग्रस्तांसाठी मदतीची घोषणा करण्यात आलेली आहे। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 11,500 कोटींच्या आर्थिक पॅकेजची मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार नमस्कार, माझ्यासोबत सन्माननीय मंत्री नवाब मलिक साहेब आहेत। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासह महाराष्ट्रात अतिवृष्टी, महापूर, दरडी कोसळून झालेला मृत्यू अशा आपत्तीमध्ये महाराष्ट्रातील अत्यंत दुःखद आणि वेदनादायी घटना घडल्या। महाराष्ट्रातील एकूण या सर्व बाधित लोकांसह झालेलं नुकसान, शेतीचं नुकसान, रस्त्याचं झालेलं नुकसान, MSCBचं झालेलं नुकसान, घरांचं नुकसान, मत्स्य व्यवसायाचं झालेलं नुकसान आणि याबरोबर एकूण संपूर्ण काही दीर्घकालीन योजना, त्याची सविस्तर माहिती मी पुन्हा देणारच आहे। कोकण विभागातील दीर्घकालीन योजना या सर्व बाबींसाठी आता 11,500 कोटीचं पॅकेज महाविकास आघाडी सरकारने घोषित केलेला आहे। यामध्ये विशेष रूपानं सानुग्रह अनुदान म्हणून प्रति कुटुंब SDRFच्या निकषाच्या पलीकडे जाऊन 5,000 रुपये SDRFचे निकष आहेत सानुग्रह अनुदानाचे, ते आम्ही वाढवून 10,000 रुपये करतो आहोत। त्याबरोबर दुकानदारांसाठी 50,000 रुपये आणि टपरीधारकांसाठी 10,000 रुपयाची मदत राज्य शासनाने घोषित केलेली आहे। पूर्णतः घर पडलं असल्यास 1,50,000 रुपये, 50% क्षतिग्रस्त झालेल्या घरासाठी 50,000 रुपये आणि त्याबरोबर 25% क्षतिग्रस्त घरासाठी 25,000 आणि अंशतः घरासाठी किमान 15,000 रुपये अशा प्रकारे ही घोषणा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशाप्रमाणे आज कॅबिनेटमध्ये झालेल्या चर्चेनुसार या सर्व आपदग्रस्त लोकांच्यासाठी ही घोषणा होत आहे। याबरोबर शेतीचा प्राथमिक अंदाज आता आलेला आहे, पुन्हा पंचनामे सुरू आहेत। 80% आता आमच्याकडे माहिती उपलब्ध झाली, साधारण 4 लाख हेक्टर शेतीचं नुकसान आता झाल्याची माहिती आहे। पुन्हा पूर्णतः पंचनामे झाल्यानंतर त्याची माहिती होईल। आणि त्याचबरोबर मत्स्य व्यवसाय असतील त्यांनासुद्धा मदत या ठिकाणी केली जाणार आहे। MSCBचं नुकसान झालेलं आहे। ग्रामीण विकास विभागाचं, ग्रामीण विकास म्हणजे ग्रामीण भागातील रस्ते, शाळा याचा सुद्धा यामध्ये समावेश आहे। आणि PWDच्या जवळपास 2,500 कोटी रुपये तो सुद्धा समावेश आहे। नगर विकास विभागांचे म्हणजे शहरी भागातील रस्ते आणि नाल्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, त्याचा सुद्धा यामध्ये समावेश आहे। अशा प्रकारे
एक 11,500 कोटी रुपये, 11,500 कोटी रुपये या सर्व आपत्ती भागातील लोकांसाठी आणि त्या विभागासाठी ही मदत आज सरकारने जाहीर केलेली आहे। ये लास्ट मंथ में हाँ आधी आपण सांगितलं होतं मागील कॅबिनेटच्या बैठकीमध्ये की 10,000 रुपये एनडीआरएफच्या निकषापेक्षा अधिक दिले। अजूनही पूरग्रस्त भागांमध्ये ते पैशांचं वाटप मिळालं नाही, ते मिळाले नाही। आता एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे पैशाचं वाटप सुरू आहे। आम्ही दाखल्याप्रमाणे सिंधुदुर्ग चिपळूण या शहराचं जे नुकसान झालं येथील आता आमच्याकडे 4,000 कुटुंबाची बँकेची माहिती आहे, कारण त्यांच्याकडे काही राहिलेलं नाही म्हणून बँकेतून ही माहिती सगळी गोळा करण्याचं काम आता सुरू आहे। परंतु मायनस अकाउंटमधून या सर्व घरांना मदत देण्यासाठी आदेश आज जी घोषणा झाली त्यानंतर त्याची अंमलबजावणी उद्यापासून सुरू होणार आहे। काही पैसे आम्ही मायनस अकाउंटमधून देणं सुरू केले, 700-800 कुटुंबाला ती मदत पोहोचली आणि साधारणतः ही सर्व कुटुंब संख्या 2 लाखाच्या आसपास आहे आणि व्यापारी आणि दुकानदार आणि ही टपरी धारक आहे ही साधारणतः 16,000च्या पेक्षा थोडी वाढू शकेल, पण आत्ताची माहिती जी आमच्याकडे आहे उपलब्ध झालेली आहे ती 16,000ची आहे। आणि पूर्णतः घरांच्या संदर्भात सुद्धा पुन्हा माहिती आम्ही घेत आहोत, पण प्रति घर 1.5 लाख रुपये देण्याचं म्हणजे कॅबिनेटने आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे। आणि त्याबरोबर बाकी आपण शेतीचं सांगितलंय, शेतीचं नुकसान पुन्हा पंचनामे होऊ देत, त्यानंतर एनडीआरएफच्या निकषाच्या पलीकडे जाऊन शेतीला सुद्धा त्या पद्धतीचं नुकसान ची मदत दिली जाणार आहे। 1,50,000 शेतीचं नुकसान जे झालेलं आहे म्हणजे पूर्ण जमीन खरवडून जाणं, वेगवेगळ्या टप्प्यामध्ये नाही, एकूण खरडून गेलेली जमीन साधारणतः 30,000 हेक्टर आहे आणि त्यासाठी सुद्धा जे एनडीआरएफचे निकष आहेत त्यामध्ये अधिकचे पैसे राज्य सरकारने टाकून त्यांना मदत करण्याचा निर्णय आज घेतलेला आहे। सविस्तर नोट बागायती, जिरायती आणि फळबागांसाठी ही आम्ही तुम्हाला 1 तासभराने ती नोट आम्ही सर्व सर्क्युलेट करणार आहोत आणि ती सर्वांना ती मिळेल। नाही, 80% पंचनामे जवळपास आलेत, काही भागातले 85% आले, काही जिल्ह्यातील 90% सुद्धा आले, परंतु पुन्हा पूर्ण पंचनामे होण्यासाठी पुन्हा 2-3 दिवसाचा कालावधी लागेल, कारण ही परिस्थिती तिथली होती, पोचता येत नाही अशा प्रकारची परिस्थिती तिकडे होती। याबरोबरच आता माडाच्या माध्यमातून ही जी झालेली बाधित म्हणजे लोकांचा मृत्यू झाला आणि दरडी कोसळून घर तिकडे गावच्या गाव त्या दरडीखाली आलेला आहे, अशा घरांचं पुनर्वसन करण्याचं काम माडाच्या माध्यमातून आजही तो निर्णय झालेला आहे। त्याची घोषणा स्वतंत्र प्रेस नोट स्वतंत्र विभाग काढणार आहे, पण त्यावर सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी आज निर्देश दिलेत की यासाठी स्वतंत्र धोरण करून पुढच्या कॅबिनेट पुढे यायचं आहे आणि त्याची तयारी करून आम्हाला सूचना केलेल्या आहेत। त्या पद्धतीनं पुढच्या 1-2 कॅबिनेटमध्ये सगळी तयारी करून त्यासाठी स्वतंत्र असं धोरण अतिधोकादायक गावांसाठी की जे गावांची नोंद कधी यामध्ये नव्हती, की धोकादायक ही आहे त्याच्यामध्ये नव्हती, अशा गावांचा सुद्धा त्यामध्ये आता काही गावांचा समावेश करावा लागेल। म्हणजे डोंगराच्या पायथ्याशी असलेले, उतारावर असलेली गावं ही सगळी गावाची एक स्वतंत्र माहिती गोळा करून त्यासाठी त्यांचं काही गावाची तातडीनं त्या ठिकाणी पुनर्वसन करण्याची आवश्यकता आहे किंवा हलवण्याची आवश्यकता आहे, या सुद्धा सूचना संबंधित यंत्रणेला दिलेल्या आहेत। नाही, प्राण्यांच्यासाठी सुद्धा निकषाच्या पलीकडे जाऊन 4,500 जनावरांचा या ठिकाणी एकूण मृत्यू झालेला आहे। निकषाच्या पलीकडे जाऊन त्यांना सुद्धा 7 कोटीपर्यंतची ती एक वेगळी मदत त्या ठिकाणी आता या पॅकेजमध्ये आहे। यापूर्वी ज्यावेळेस 2019ला पूर आला होता पश्चिम महाराष्ट्रामध्ये, त्यावेळेस डायरेक्ट खात्यांमध्ये पैसे वगैरे असतात, कारण की अनेक ठिकाणी बँकांमध्ये पाऊस पाणी वीज यंत्रणा नाही आहे, तर कॅश स्वरूपात दिले गेले होते।
आणि त्याच्या स्वरूपाची मागणी विरोधी पक्षाचे होतात, धनंजय मुंडे पण होते, त्यांनी मागणी केली होती. आता स्वतःचं सरकार आलं तर मग हे चेक स्वरूपात देणं सिस्टीम की त्याच्यामुळे अनेक ठिकाणी बँकांमध्ये व्यवहार होतील ना होतील प्रश्न नाही असं आहे का? नाही, रोख स्वरूपात विषयच नाही. मागच्या वेळेस रोख स्वरूपात दिल्यामुळे काही तक्रारी सुद्धा आलेल्या होत्या. त्यामुळे हे संपूर्ण चेक स्वरूपातच ही मदत होईल. डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून खात्यात जमा होईल. सरकारकडे या संदर्भात काही प्रस्ताव पाठवला जाणार का? कारण की टीम पाठवण्यासाठी काही पत्र व्यवहार झाला अशी माहिती. उद्या परवा पंचनामे आमचे झाल्याबरोबर आम्ही एकूण झालेल्या नुकसानीची माहिती आल्याबरोबर आम्ही केंद्र सरकारकडे या संदर्भातली विनंती आणि केंद्र सरकारकडे पत्र पाठवणार आहोत की एवढं नुकसान झालं आहे आणि ती मदतीची मागणी केंद्र सरकारला करणार आहोत. प्राथमिक किती नुकसान झाले याची माहिती कारण की ज्या पद्धतीनं तुम्ही म्हणाल नाही बघा, आता आम्ही 11,500 कोटीचं पॅकेज घोषित करत आहोत. ते तर नुकसान आपल्याला दिसतंय सर्वप्रथम. म्हणजे रस्ते आहेत, वीज आहे, शाळा आहेत, ग्रामीण रस्ते आहेत, शहरी रस्ते आहेत, नाल्यांचं आहे. काही ठिकाणी प्रायोगिक तत्वावर आपल्याला नदीच्या ज्या नद्या आता उथळ झालेल्या आहेत, वैशिष्ट्य असेल किंवा इतर नद्या आहेत, त्या नद्यांची गाळ काढण्याची सुद्धा पुढच्या 3 वर्षाचा कार्यक्रम तयार करून तो सुद्धा कार्यक्रम हाती घेण्याची सूचना मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे. साधारणतः आता 11,500 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आहे. जर झालेलं नुकसान याच्यापेक्षा अधिक असेल आणि सरकारला अधिक मदत द्यावी लागली तर हा आकडा आणखी वाढवणार आहे का सरकार? नक्कीच वाढवावं लागेल. पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. मी सांगितल्याप्रमाणे 80% पंचनामे झालेले आहेत. जेवढ्या नुकसानीचे पंचनामे आणि आमच्या जिल्हाधिकाऱ्याकडून प्रस्ताव येतील त्या पद्धतीनं निश्चितपणे तो वाढेल. सर, हिंदी में जानना चाहेंगे कि आज राज्य सरकार ने कैबिनेट में क्या मांगा? नहीं, देखिए 11,500 करोड़ का ये सब इसके लिए फ्लड के लिए पैकेज घोषित किया है. ये पूरे कोकण, पश्चिम महाराष्ट्र और पूरे महाराष्ट्र के लिए. इसमें अमरावती हो, अकोला हो, नागपुर हो, इसका भी समावेश है. जैसे कि परभनी हो, नांदेड़ हो, ये जिलों का भी समावेश इसमें है. खेती का प्राथमिक अंदाज 4 लाख हेक्टेयर तक आया है. उसको एनडीआरएफ के निकष के बाहर जाकर हमारी सरकार ने भूमिका रखी है कि उसको मदद करने की. अभी फाइनल इसका आने के बाद में सर्वे पंचनामे आने के बाद में हम लोग इसके बारे में बताएंगे. आज तो मकानों के लिए जिस फैमिली में घर में पानी गया है उसको 10,000 रुपये तक सानुग्रह अनुदान देने की बात हुई. एनडीआरएफ के निकष 10,000 रुपये के, 5,000 रुपये के, वो बढ़ाकर 5,000 रुपये सरकार अपनी तिजोरी से खर्चा करेगा. इसी के साथ में दुकानदार जिसके पूरे पानी से 10-11 फीट पानी भरा था तो नुकसान हुआ है, दुकानदार के लिए, शॉपकीपर के लिए 15 शॉप के लिए 50,000 और टपरी धारक जो होता है छोटा छोटा चाय की स्टॉल वालों के लिए उसके लिए 10,000 रुपये और पूरा मकान पूरा गिरा हुआ है तो उसके लिए 1 लाख पे और उसमें 50% अगर होगा तो 50,000, 25% होगा तो 25,000 और थोड़ा अंशतः होगा तो उसके लिए 15,000 रुपये ये लगाया गया है. विशेष रूप से रास्तों का भी, पीडब्ल्यूडी का भी 2500 करोड़ का भी नुकसान हुआ है, ऐसा उनके पास में रिपोर्ट आया है. इसी के साथ में नगर विकास विभाग हो, यूडी हो और रूरल रोड हो, ये भी, और स्कूल का भी नुकसान जो हुआ है. तो ये सब का एक मिलाकर कुछ कायम परमानेंट सॉल्यूशन के लिए भी कुछ उसमें प्रावधान किया गया है. ये सब मिलाकर 11,500 करोड़ रुपए सरकार ने, ये आज माननीय मुख्यमंत्री जी के निर्देश से कैबिनेट ने मान्यता दी है और ये पैकेज आज घोषित हुआ है. थैंक यू. जिन लोगों की मृत्यु हुई है क्या उनके जो हाँ मृत्यु हुई है उनके लिए एसडीआरएफ के निकष के हिसाब से 4 लाख रुपया और सीएम साहब के रिलीफ फंड से 1 लाख रुपये और हमारे गोपीनाथ राव जी मुंडे अपघात बीमा जिसके जो किसान है जिसके पास में 7/12 है उसके माध्यम से 2 लाख रुपया और प्राइम मिनिस्टर साहब ने घोषित किया है वो 2 लाख रुपया. ऐसे करके एक 9 लाख रुपए का पैकेज उसके लिए होगा. सर, एक सवाल और भी है कि राज्य सरकार क्या अगर पूरी तरीके से पंचनामा पूरा हो जाएगा उसके बाद जो एडिशनल पैसा है उसको और ऐड करेगी, केंद्र सरकार से डिमांड करेगी, किस तरीके से? निश्चित रूप से ये दोनों की जिम्मेदारी बनती है. जो भी डिजास्टर होता है, जो आपत्ति आती है तो उसके लिए केंद्र सरकार के एनडीआरएफ के निकष के हिसाब से राज्यों को मदद मिलनी चाहिए, ये सबकी भावना होती है. वैसा पत्र लेटर भी हम लोग भेजेंगे और उनसे मांग करेंगे, रिक्वेस्ट करेंगे और राज्य सरकार भी अपनी जो भी एडिशनल खर्चा आता है वो भी करेगा. सवाल अभी यही आता है कि ये जो बढ़ेगा क्या, तो निश्चित रूप से बढ़ेगा तो उतनी मदद और
एडिशनल ज़्यादा की मदद दी जाएगी। तर निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात पुण्यामध्ये आंदोलन सुरू आहे आणि तिथल्या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की पुण्याला एक वेगळी वागणूक दिली जाते आणि मुंबईला नुसतं माफ दिलं जाते. कशा पद्धतीने बघताय? नाही, या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी भूमिका मांडलेली आहे आणि मुख्यमंत्री महोदय या संदर्भातला निर्णय घेणार आहे। ट्रेन शुरू करने को लेकर हाँ, राज्य सरकार के निर्णयों की जानकारी सम्माननीय हमारे मंत्री महोदय ने दी। उसके साथ एक महत्व का निर्णय हुआ है कि जो तले गांव है या उसके अगल बगल छोटे छोटे वाड़ी है चार, उनका सबका पुनर्वसन महाड़ा द्वारा किया जाएगा। जगह आइडेंटिफाई कर ली गई है और एक घर की कीमत 4.5 लाख रुपए होगी। पूरा इंफ्रास्ट्रक्चर तैयार करना, तो राज्य सरकार 1.5 लाख देने वाली है, वो 1.5 लाख मदद पुनर्वसन विभाग देगा और उसके अलावा जो भी खर्च होगा वो पूरा खर्च महाराष्ट्र हाउसिंग एरिया डेवलपमेंट कॉरपोरेशन जो है वो अपनी तरफ से खर्च करेगा। और जिस तरह से बताया गया कि इस तरह के और गांव जो होंगे उनकी भी जानकारी इकट्ठा करके वो सभी लोगों को कैसे उनका पुनर्वास किया जाए उसके लिए एक नीति बनाई जाएगी। जहाँ तक सवाल है पूना के व्यापारियों का कि मुंबई के लिए अलग नियम बनाए गए और पूना के व्यापारियों के लिए अलग नियम है। महाराष्ट्र के 11 जिले ऐसे हैं जहाँ पर पॉजिटिविटी रेट 5% से ज़्यादा है। जो केंद्र सरकार ने गाइडलाइन बनाई है उसके अनुसार वहाँ पे कोविड कंट्रोल करना है तो कुछ निर्बंध लगाए जाने चाहिए। मुंबई में पॉजिटिविटी रेट ये लगभग 1% के नीचे आ गई है, इसलिए मुंबई में शिथिलता दी गई। दुकानें 10 बजे तक खोली जाएंगी, लेकिन पूना में जैसे ही पॉजिटिविटी रेट कम होगी निश्चित रूप से जहाँ जहाँ 11 जिलों में परिस्थिति कंट्रोल में आएगी वहाँ भी शिथिल नियमों को किया जाएगा। हिंदी में जाना चाहेंगे ट्रेन को लेकर के, क्योंकि लोकल ट्रेनों को लेकर लोकल ट्रेन को लेके किसी भी प्रकार के आम लोगों को सफ़र करने का कोई भी निर्णय नहीं लिया गया। पूरे दुनिया में चाहे वो अमेरिका हो, यूनाइटेड किंगडम हो, स्पेन हो, रशिया हो, पूरी दुनिया में तीसरी लहर बड़े पैमाने पे आई हुई है। जितना हो सकता है नियंत्रित करने के लिए वो निर्बंध जारी रखना ये जरूरी है। हमें लगता है कि कुछ राजनीतिक दल आंदोलन की बात कर रहे हैं, हमें लगता है वो अपने ही नेता मोदी जी की बात मानने के लिए तैयार नहीं। मोदी जी बार बार कह रहे हैं कि लोगों में जाओ, जागरूकता निर्माण करो, तीसरी लहर का खतरा है। हमें लगता है कि जो भी नियम में ढील दी गई वो जितने नियंत्रित चीज़ें हो सकती है उतनी ढील दी गई है। और भी अगर हम लोग तीसरी लहर तक नहीं जा पाए तो निश्चित रूप से और भी ढील देने का काम सरकार के माध्यम से होगा। राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे की प्रत्येक पूर्णपणे जे घर नष्ट झाले असतील त्यांच्या साठी 1.5 लाख रुपयाची तरतूद आहे। महाडाच्या माध्यमातून तलेगाव त्याच्या शेजारचे 4 वाड्या यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी हे महाडाने स्वीकारलेली आहे। त्या घरांची किंमत जवळपास प्रीफॅब टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून 4.5 लाख रुपये किमतीची घर तिकडे बांधण्यात येणार आहे, इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यात येणार आहे आणि 1.5 लाख रुपये मदत व पुनर्वसन करून जे मिळणार आहे त्याच्यापेक्षा जास्त जे पैसे लागणार आहे ते म्हाडा स्वतः खर्च करून त्या गावाच्या पुनर्वसन करण्याचं काम करेल। त्याचबरोबर असे धोकादायक परिस्थिती जी गावं आहे त्यांच्या बाबतीत यादी तयार करून त्याच्यासाठी एक पॉलिसी धोरण ठरवण्याचं पण आज मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाल्यानंतर भविष्यात तो धोरण मंत्रिमंडळाच्या समोर येईल आणि असे धोकादायक जी गावं असतील, वाड्या असतील, वस्त्या असतील त्यांच्या पण पुनर्वसन केलंच पाहिजे, जेणेकरून यापुढे त्या अशी घटना होऊन लोकांची जीवितहानी होणार नाही।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.